All students are welcome to next chemistry lecture of periodic table. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये जे periodic ट्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये ट्रेंड्स इन atomic radius, ट्रेंड्स इन ionic radius across a period and down to the group हे दोन युनिट त्या ठिकाणी आपण किंवा सब युनिट डिस्कस केलेले आहेत. आपण जर त्या ठिकाणी ग्रुप कन्सिडर केला आणि त्या ग्रुपमध्ये जर वरून खालती गेलो तर त्याच्यामध्ये या जे प्रॉपर्टीज आहेत तर त्या प्रॉपर्टी कशा चेंज होत जातात ते पाहिल्याने त्याच्यानंतर अक्रॉस अ पिरियड जर आपण पिरियडमध्ये स्टार्टिंग फ्रॉम नंबर 1 एलिमेंट टू लास्ट एलिमेंटपर्यंत जर गेलो तर त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज कशा चेंज होत जातात त्याच्यामध्ये इट मे बी इन्क्रीजेस, इट मे बी डिक्रीजेस अँड रिझन फॉर दॅट पर्टिक्युलर इन्क्रीजिंग इन दॅट प्रॉपर्टी अँड डिक्रीजिंग दॅट प्रॉपर्टी हा आपण त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियसच्या संदर्भात त्या ठिकाणी हा पार्ट पाहिलेला आहे. आता त्याच्यानंतर याच्यामधला नेक्स्ट पार्ट जो आहे सिम्पली ट्रेंड्स इन आयोनायझेशन एन्थाल्पी और आयोनायझेशन एनर्जी. अनदर नेम फॉर इट इज आयोनायझेशन एनर्जी. सो व्हाट आर द ट्रेंड्स across a period and down to the group. So simply first we discuss concept of ionization energy or ionization enthalpy and then how it changes across a period down to the group. So dear students, see first simply concept for ionization enthalpy. Ionization enthalpy म्हणजे काय? Removal of an electron from the neutral atom X results to formation of cations X plus. पण पाहिजे त्या ठिकाणी जे कॅटाइन्स असतील तिला anions असतील. कॅटाइन्स मीन्स पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, anions negatively charged ions. How cations are formed? So simply it is formed by loss of electron and anions are formed by simply gain of electron. Simple example for it is how sodium cation is formed. Na gives Na plus plus E minus. Simply here sodium atom loses one electron to form its cation form, that is Na plus. So what is the definition of ionization enthalpy? The energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called ionization enthalpy and it is denoted by delta Hi. जे आयसोलेटेड गॅसेस ॲटमचा फॉर्म असेल किंवा ते एलिमेंट असेल तो आयसोलेटेड गॅसेस ॲटममध्ये आल्यानंतर त्याच्यामधला जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असते, एनर्जीची रिक्वायरमेंट असते त्याला त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो सिम्पली द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. So another important information for it, ionization enthalpy is the quantitative measure of tendency of an element to lose electron and it is expressed in kilojoule per mole or kilojoule mole inverse. म्हणजे त्या ठिकाणी जे आयसोलेटेड गॅसेस स्टेट जे असेल त्याच्यामधून इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी रिमूव्ह करण्यासाठी जी त्या ठिकाणी एनर्जी रिक्वायरमेंट असते आणि ती त्या ठिकाणी किलोजूल पर मोल किंवा किलोजूल मोल इनवर्स कोणतेही तुम्ही फॉर्ममध्ये लिहू शकता. ती एनर्जी म्हणजे त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी काही ॲटम जे असतात काही किंवा एलिमेंट त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी रिमूव्ह करतात. मग त्या ठिकाणी पहिला इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जो रिमूव्ह होईल तर किंवा ती जी एनर्जी असेल एनर्जी रिक्वायरमेंट इज फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी, फॉर सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी, थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी एटसेट्रा. सो इक्वेशन ऑन युअर स्क्रीन हिअर x gives x plus plus E minus delta H फर्स्ट किंवा त्या ठिकाणी m दिलेला आहे तुमच्या स्क्रीनवरती. m गिव्स m प्लस प्लस ई मायनस. सेकंड परत त्या ठिकाणी m प्लस इट गिव्स m2 प्लस प्लस ई मायनस. सेकंड इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी रिमूव्ह केलेला ही असेल त्या ठिकाणी सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी. सो इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आयोनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज हॅव्हिंग पॉझिटिव्ह व्हॅल्यू बिकॉज there is a requirement of energy or energy is supplied for removal of electron from its gaseous atom. त्याच्यामध्ये आपण काय करतो एनर्जी सप्लाय करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी
हे त्याची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे. सो द सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज लार्जर दॅन द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. इथं व्हॅल्यू जर आपण त्या ठिकाणी कन्सिडर जर केल्या तर त्या ठिकाणी फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू त्या ठिकाणी लेस असते आणि सेकंडची त्या ठिकाणी जास्त असते. कारण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये त्या ठिकाणी जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा असतो तो त्या ठिकाणी कॅटायनमध्ये, कारण कॅटायन फॉर्म झालेला असतो. जो पहिला इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी रिमूव्ह झालेला असतो तिथं त्याला चार्ज ॲक्वायर आलेला असतो. त्या ठिकाणी इट ॲक्वायर्स चार्ज, दॅट इज प्लस चार्ज. दिस इज द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. अँड इन सेकंड वी हॅव टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम cation or X plus, and so energy requirement is higher. So second ionization enthalpy, that is delta IH2, is larger than the first ionization enthalpy. So simply this is the concept for ionization enthalpy, the energy required or enthalpy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. Now students, we move towards what are the trends across a period and down to the group. So on your screen or in your book, on page number 103, the trends down to the group is given in figure or table number 7.3, and trends across a period it is given in table number 7.4. याच्यामध्ये जे ट्रेंड्स असतील त्याच्यामध्ये ट्रेंड्सचे त्या ठिकाणी जे कशा व्हॅल्यूज त्या ठिकाणी चेंज होत जातात आयोनायझेशन एन्थाल्पीच्या, तर त्याच्यामध्ये आपण डाऊन टू द ग्रुप जर पाहिलं तर ते टेबल नंबर 7.3 मध्ये दिलेलं आहे आणि अक्रॉस अ पिरियड जर पाहिलं तर त्या ठिकाणी 7.4 ला दिलेलं आहे. तर स्टार्टिंग विथ डाऊन टू अ ग्रुप, हाऊ दिस आयोनायझेशन एन्थाल्पी शोज डिफरंट ट्रेंड्स डाऊन टू द ग्रुप. सो इट इज गिवन इन टेबल नंबर 7.3. Simply see on your screen. For this example, we take the group number 1, that is the elements of group first, that is starting with lithium, sodium, potassium, rubidium and cesium. With atomic number, lithium starting with 3, sodium 11, potassium 19, rubidium 37 and last one cesium 55. Its outer electronic configuration, that is last electrons enter into 2s1, 3s1, 4s1, 5s1 and 6s1. If you observe their ionization enthalpies in kilojoule per mole. For lithium, we see the ionization enthalpy is 520. For sodium, it is 496. Now potassium 419, rubidium 403, and last one cesium having values 307. As we observe, the values goes on decreasing. So ionization enthalpies down to a group goes on decreases. ट्रेंड्स कशा आहेत त्या ठिकाणी, तर याच्या ज्या व्हॅल्यूज असतील आयोनायझेशन एन्थाल्पी, जर आपण त्या ठिकाणी कोणताही ग्रुप जर त्या ठिकाणी कन्सिडर केला, एनी ग्रुप, दॅट इज फर्स्ट सेकंड थर्ड एनी ग्रुप अप टू 18, तर त्याच्या आयोनायझेशन एन्थाल्पीज त्या ठिकाणी कमी कमी होत जाताना दिसतात. मग त्याचं रिझन काय आहे? दिस इज बिकॉज इलेक्ट्रॉन इज टू बी रिमूव्ड फ्रॉम द लार्जर व्हॅलन्स सेल. Screening due to core electrons goes on increasing and the effective nuclear charge decreases down to the group. आता इथे काय होतंय, आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये व्हॅलन्स सेल इन्क्रीज होत झालेले, प्रत्येक वेळेला नवीन व्हॅलन्स सेल आहे. ॲज इन लिथियम इट इज 2s, इन सोडियम 3s, 4s, 5s, 6s. मग याच्यामधून काय होतं, इलेक्ट्रॉन आपल्याला त्या ठिकाणी रिमूव्ह करायचं. मग इथं आपण स्क्रीनिंग इफेक्ट पाहिलेला आहे. इथं स्क्रीनिंग इफेक्ट काय होत जातात, सेल वाढत गेला म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट लास्ट इलेक्ट्रॉन जो असेल लास्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या आतल्या इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी जे बॅरियर्स आहेत, बॅरियर्स इन्क्रीज होतात म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट इन्क्रीज होत झाला. आणि त्याच्यामुळं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय झाला बिटवीन न्यूक्लियस अँड लास्ट इलेक्ट्रॉन्स इन और लास्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन गोज ऑन डिक्रीजेस. चार्ज कमी झाला म्हणून त्या ठिकाणी जे त्याचं बॉन्ड असेल त्या ठिकाणी किंवा इट हेल्प्स
loosely with the nucleus, so it is easy to remove the last electron from that particular atom. म्हणजे सहजासहजी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये न्यूक्लिअर चार्जेस कमी आहेत त्या इलेक्ट्रॉनवरती, त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला तो इलेक्ट्रॉन असेल तो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी सहजासहजी त्या ठिकाणी रिमूव्ह करता येईल. म्हणून त्या ठिकाणी काय होतंय की जी त्या ठिकाणी सहजासहजी म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी सप्लाय कमी असणार आहे. जसं आपण डाऊन टू द ग्रुप जर कन्सिडर करत गेलो लिथियम सोडियम पोटॅशियम, तर त्या ठिकाणी काय होत जाणार आहे, व्हॅलन्स सेल इन्क्रीज होत गेल्या, डिस्टन्स वाढत गेलं आणि लास्ट इलेक्ट्रॉनवरचं जे चार्ज आहे न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होत गेला, स्क्रीनिंग इफेक्ट वाढत गेला, न्यूक्लिअर चार्ज डिक्रीज होत गेला आणि त्याच्यामुळे काय झालं की तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला एनर्जी त्या ठिकाणी कमी, म्हणून व्हॅल्यू लिथियमची जास्त आहे सगळ्यात. त्याच्यानंतर खाली आपण जर कन्सिडर करत जाऊ 496 490 कमी कमी होत जाते, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यूज जास्त व्हॅल्यूज काय होत जाणार आहे, it goes on decreases. So this is the trends down of group. Now students, next one, what are the trends across a period? It is given in table 7.4. see here, take an example of element of period second, that is from starting with lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and ends with neon with atomic numbers 3 4 5 6 7 8 9 10, and outer electronic configuration is given is 2s1 2s2 2s2 2p1 of boron, next one of carbon 2p2 2p3 2p4 2p5, and last one neon 2s2 2p6. And what are the values for ionization enthalpies? That is 520, next 899, boron is less than beryllium, it is irregularities, 801, carbon 1086, nitrogen 1402, oxygen 1314, of fluorine 1681, and of neon 2080. As generally we see, the ionization enthalpy goes on increases across a period. There are some irregularities, म्हणजे त्या ठिकाणी आपण बेरिलियम आणि बोरॉनची जर व्हॅल्यू जर पाहिली तर त्याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त आहे, कारण बेरिलियम जास्त आहे, बोरॉन कमी आहे, वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर नायट्रोजन आणि ऑक्सिजन जर पाहिलं, नायट्रोजनची व्हॅल्यू त्या ठिकाणी जास्त आहे आणि ऑक्सिजनची कमी आहे, ते इरेग्युलरिटी आहे. त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण हे त्या ठिकाणी जे अक्रॉस अ पिरियड जे आयोनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होत जातं त्याचं रिझन आपण त्या ठिकाणी, सो an overall increase of first ionization across a period can be noticed. This is because the screening is the same and the effective nuclear charge increases across a period. इथं जर पाहिलं तर त्या ठिकाणी नवीन शेल ॲड होत जात नाही. आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं ऑब्झर्व करा तुम्ही, त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी 2s मध्येच आहेत, 2s 2s2 2s2 2p1, म्हणजे नेक्स्ट इलेक्ट्रॉन त्याच मेन ऑर्बिटलमध्ये ॲड होत जातं. तिथं नवीन शेल त्या ठिकाणी आज पिरियडमध्ये जर ग्रुपमध्ये जर पाहिलं 2s 3s 4s 5s असं होत जाते, परंतु इथं शेल तीच राहते. शेल तीच राहिलं म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट सेम राहिला, परंतु त्या ठिकाणी स्क्रीनिंग इफेक्ट सेम राहिल्यामुळे काय होतं, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. आणि हे वाढत गेल्यामुळे काय होतंय की आउटर इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी त्या न्यूक्लियसला इट इज टाईटली हेल्ड विथ न्यूक्लियस. मग त्या ठिकाणी टाईटली हेल्ड झाल्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी एनर्जी जास्त लागणार आहे. त्या ठिकाणी तो फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन अक्रॉस अ पिरियड. म्हणजे त्या ठिकाणी असं जर तुम्ही पुढं त्या ठिकाणी अक्रॉस अ पिरियड गेला लिथियम टू निऑन, काय होत जाणार, स्क्रीनिंग इफेक्ट सेम, पण न्यूक्लिअर चार्ज वाढत घेत जातो, इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्येच ॲड होत जातात सेम ऑर्बिटलमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतंय की न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो, इट हेल्ड मोर टाइटली विथ nucleus. So ionization enthalpy increases. The alkaline metal displays the lowest first ionization enthalpy, inner shows the highest first across a period. म्हणजे फर्स्ट जे अल्कली मेटल्स असतात ते त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी त्या ठिकाणी दाखवत असतात, आणि जे इनर्ट गॅसेस असतील लास्ट नंबर 18 कॉलम शोज हायेस्ट फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी अक्रॉस अ पिरियड. सो दीज आर द ट्रेंड्स. अँड व्हॉट अबाउट इरेग्युलरिटीज in given, that is of example of beryllium and boron and nitrogen and oxygen. So see, आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी बोरॉनची त्या ठिकाणी आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे, जास्त असायला पाहिजे पण कमी आहे. तर याच्यामध्ये काय होतं, दिस इज बिकॉज बेरिलियम
लूज द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम 2p ऑर्बिटल, सॉरी 2s ऑर्बिटल. बेरिलियममध्ये 2s आणि बोरॉनमध्ये त्या ठिकाणी काय आहे 2p आहे. त्या ठिकाणी 2p ऑर्बिटलमध्ये बोरॉन लॉस करतो. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की टू एस पेक्षा 2p ऑर्बिटलमधला जो इलेक्ट्रॉन आहे त्या ठिकाणी काय होतंय ते सहजासहजी त्या ठिकाणी आपल्याला रिमूव्ह करतो. इट इज इझियर टू रिमूव्ह 2p इलेक्ट्रॉन दॅन 2s पेक्षा 2p मधला इलेक्ट्रॉन सहजासहजी त्या ठिकाणी रिमूव्ह करता येते. मग 2p कशातमध्ये बोरॉन, त्यामुळे त्याला एनर्जी कमी लागणार आहे. इट इज 801 kJ/1. परंतु बेरिलियम 2s मध्ये एनर्जी त्या ठिकाणी जास्त लागते, म्हणून त्याची एनर्जी सेम विथ नायट्रोजन आणि ऑक्सिजन. Oxygen is smaller than that of this is because oxygen loses the electron from a doubly occupied 2p orbital, and due to electron it is easier to lose the electron than an electron from the singly occupied 2p orbital in nitrogen at. म्हणजे इथं ऑक्सिजन म्हणजे डबली ऑक्युपाइड त्या ठिकाणी 2p ऑर्बिटल असतं आणि याच्यामध्ये सिंगली ऑक्युपाइड असतं. त्यामुळे काय होते ऑक्सिजनला त्या ठिकाणी कमी एनर्जी लागते. इट इज हॅव व्हॅल्यू 1314 and nitrogen having 1402 electrons. So these are the trends of emission enthalpy down to the group and across the period. तर याच्यामध्ये एक लास्ट पॉईंट त्या ठिकाणी आपला राहणार आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी लास्ट लेक्चरचं त्या ठिकाणी व्हॉट आर द ट्रेंड्स ऑफ इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अक्रॉस अ पिरियड डाऊन टू द ग्रुप. आणि हे युनिट त्या ठिकाणी आपलं पूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये पिरियडिक ट्रेंड्स इन केमिकल प्रॉपर्टी जो भाग असेल तो आपल्या त्या ठिकाणी स्टडीला नाही. तर इथंपर्यंतच त्या ठिकाणी म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जो पॉईंट असेल त्याच्यापर्यंतच आपलं याच्यामध्ये अभ्यास असणार आहे. या लेक्चरला आपण सर्वजण जॉईन झाला त्याच्याबद्दल